नाही 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 वाटणी झालीच पाहिजे. मी या बाया संग 1 मिनिट सुद्धा राहू शकणार. अहो तोंड काय बघायला बोलव की गावातली 4 माणसं. मी बी माझ्या बाबाला फोन लावतो. बाई तू ननगी सुन सांग शेत कुणीकडचं पाहिजे तू या म्हणावर. वरलाकडचं बी द्या आणि खाल्लाकडचं बी द्या. मग याय ना काय भीक मागतील काय तुला सगळं शेत देऊन. बरं बरं मग वरलाकडचंच द्या. ती भिजवणीचं आहे. बाई मग तर म्हणणं आहे तुम्ही एका जागीच राहा. एका जागी राहिलेलं कसं आहे का ते. अहो अण्णासा तुमचं लाख खरं वय लाख बरोबर वय पण या दोघीला बी हे कळायला पाहिजे की सकाळी उठलं तू असून माग कर 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 वायली ऊन मिरचू भाकर खाल्लेलं परवडते. बस तुला नुसता कामाचा कटाळ आहे. खाल्लं की जागीच लांब पडतोस आणि आमच्यावरच उलटा आळ घ्यालीस काय. मी म्हणलो की या आवायचं मला तोंड सुद्धा बघू वाटणार तरी म्हणून. आणि राहिला प्रश्न घराचा तर मला हे ढाळज वसरी आणि गावात जे आहेत ना 2 फलाट आहेत की नाही तर पाराकडचं मोठा फलाट पाहिजे. मट्टीशा आणि हास आम्ही काय रस्त्यावर राहू काय तुला सगळं देऊन. बरं मग कोण कोणात राहणार आहे. सासू सासरे तर तिच्या संगच राहतील कारण सासू जमतीचं तर लय जमते की आणि जमना गेलं तर ते जातील निघून काशीला. पण मी मयामध्ये ठेवून घेणार नाही. मी आता सांगालो सगळ्याला. होय पण या मोठ्या माईचं काय करावं. मोठे महिला घेऊन जा तुम्ही तुमच्या घरी. आहे बाई मी तर वाटणी करायला आलोय. हे कडे इला द्या हे कडे मी ठेवून घेतो. आणि मया लग्नातले भांडे तर मी ठेवून घेणारच हो पण घरात जे सगळे भांडे आहेत त्याच्यात 2 हिस्से होतील. बाई लेकीचं कोण करणार आहे. ही मोठी जाऊ होई की माय जे सासू सासऱ्याचं शेत खाईल त्याच्यातच बाई लेकी जातील. मग आता येण्याचा काही प्रश्नच नाही. बरं हे सगळं झालं पण घरच्या पैशाचा कोणीच तर विषय काढण्यात चालय की. कोणत्या पैशाचा बाई. कारभार करण्याला माहित आहे आम्ही कोणत्या पैशाचं बोलालो ते. कारभार करून कुठं कुठं फलाटा घेतलेत कोणाकोणाला यादानं पैसे दिलेत सगळं मला माहित आहे. गुन्हाट्याने त्याच्यात मला हिस्सा द्यायचा नाही तर मी यायची पोल खोलणार ते पण पारावर. आता राहिल्यात फक्त 2 म्हशी तर एक लई दूध देणारी म्हैस मला द्या आणि दुसरी ड्युकी म्हैस या ड्युकीला द्या.